जे काही रूट टॉनिक आपण वापरणार आहे ते कसं वापरलं पाहिजे. जर तुम्ही केळी आणि पपई लागवड करत असाल तर 1000 झाडांसाठी 200 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यासाठी जे बेस्ट रूट टॉनिक आपल्याला वापरायचं आहे ते 7 म्हणून रूट टॉनिक आपल्याला वापरायचं आहे, ज्याच्यामध्ये IBA पण आहे, ज्याच्यामध्ये ह्युमिक फुलविक कार्बोनिक तत्व आहे, सीविड आहे. 1 लिटर 7 आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 किलो गूळ वापरायचा आहे. त्यानंतर एक स्टार्टर फर्टिलायझर म्हणून 1 किलो 319 वापरायचं आहे. प्रत्येक झाडाला आपण ग्लास भरून टाकायचं आहे. त्या 200 लिटरमध्ये केळी पपई लागवड करत असाल तर 1000 झाडं आपले कव्हर होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ते रूट टॉनिक वापरायचं आहे. हे रूट टॉनिक तुम्ही जर वापरलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे परिणाम होणार आहे, झाडाची मूळ ही लांब आणि जाड होणार आहे. दुसरं, पानाची साईज वाढवणार आहे, पानालाचा शॉक कमी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, रोप लवकर सेट होणार आहे. त्याच्यामुळे तुमचे शेतातील मॉर्टॅलिटी कमी होणार आहे. म्हणून शेतकरी बंधूंनो, तुम्हाला तुमच्या शेतातील मर कमी करायची असेल, रोप चांगलं सेट करायचं असेल तर तुम्ही कुठलंही रोप लागवड करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, पहिले आपल्याला जे रूट टॉनिक आहे, बेस्ट रूट टॉनिक म्हणून 7 म्हणून आपण वापरू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात. शेतीच्या नवनवीन माहितीसाठी आपण चॅनल सबस्क्राईब करू शकतात आणि काही शंका असेल तर आपण कमेंट करू शकतात. धन्यवाद.